कल्याण व डोंबिवली शहर परिसरात अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। परिमंडळ 3 अंतर्गत पोलिसांच्या विशेष पथक व संबंधित पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तिघांना अटक करण्यात आली। एकूण 1825 किलो गांजा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपी विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिली कारवाई कल्याण पूर्वेतील सोनवणी टॉवर समोर करण्यात आली। येथे मोकळ्या जागेवर प्रथम गायकवाड यांच्याकडून पोलिसांनी 1057 किलो रुपये गांजा जप्त केला असून त्यांच्या विरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसऱ्या घटनेत कोळीवाडा परिसरातील अमृत पर्ल बिल्डिंग जवळ गोपाळ भिडे यांच्या ताब्यातून 370 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी कलम 305-25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिसऱ्या घटनेत आंबिवली रेल्वे फाटक जवळील परिसरातून शहनाज तेजी हुसेन इराणी हिला अटक करण्यात आली। तिच्याकडून 455 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून विठलवाडी पोलीस याचा शोध घेत आहे। या तिन्ही प्रकरणात एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 1,825 किलो गांजासह अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। काल दिनांक 12/5/25 रोजी परिमंडळ 3 कल्याण परिसरामध्ये अंमली पदार्थ बेकायदेशीर बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत परिमंडळ 3 चे प्रमुख श्री अतुल धेंडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी त्यांच्या पथकाला आणि पोलीस स्टेशनला आदेश दिले होते। विशेष पथकांनी आणि पोलीस स्टेशननी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली। त्यामध्ये कोळशेवाडी पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि खडकपाडा पोलीस स्टेशन ह्या तिघांनी मिळून 3 गुन्हे दाखल केलेले आहेत, 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि एकूण कारवाईमध्ये 1,825 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी प्रथम गायकवाड, बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपी गोपाळ भिडे आणि खडकपाडा पोलीस स्टेशनला महिला नामे शहनाज हुसेन इराणी अशा तिघांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। एक आरोपीवर जो कोळशेवाडीला आहे त्याच्यावर पूर्वीचा एक गुन्हा दाखल आहे।